जंतर मंतर परिसरामध्ये युवकांचं आंदोलन सुरूच आहे। युवकांचं इथे आगमन ज्या पद्धतीने युवक याला सुरू पाहत आहे, युवक विविध पद्धतीने आंदोलन करताना पाहायला मिळत आहे। आपल्याला हातामध्ये विविध पोस्टर देखील घेऊन बघताय आणि इस्ती मांग रहे हैं नागमणि नहीं जो आपकी मांग रहे आपने हाथ में पोस्टर लेके क्या कर रहे आप, क्या कहना चाहता है? ये जर बघितलं आपण तिथे विविध प्रकारचे लोक युवक आलेले आहे आणि जर बघितलं इथे जर बघितलं 56 इंची छाती घेऊन आप हाथ में पोस्टर लेके खड़े हैं। नो कमेंट्स सर, नो कमेंट्स। इथे सगळे लोक आहेत ते वेगवेगळ्या भागातून आले आहेत आणि जर बघितलं इथे तर डाव्या पक्षांच्या वतीने देखील इथे आंदोलन सुरू आहे। आयसाच्या वतीने आंदोलन जे सुरू होतं ते सध्या तिथलं आंदोलन आता तिथलं जर बघितलं आपण त्यांनी जरी उपोषण मागे घेतलं असेल पण इथे सध्या ते आंदोलनात एकवटलेले आहे आणि आंदोलनाच्या निमित्ताने इथे विविध प्रकारचे पोस्टर देखील इथे लावलेले आहे ते देखील पाहण्याचा प्रयत्न करूया। हे सगळे पोस्टर जे आहे हे तरुणांनी तयार केलेले आहे आणि प्रत्येक याच्यामध्ये ज्या पद्धतीनं हे जे पोस्टर आहे यामध्ये त्यानं स्पष्ट लिहिलं आहे नौजवान म्हणजे तरुण आणि असं स्पष्ट नौजवान जब भी जागा है इतिहास ने करोड बदली है। म्हणजे जेव्हा जेव्हा तरुण जागृत होतो तेव्हा इतिहास बदलतो अशा पद्धतीने त्यांनी इथे वेगवेगळ्या पद्धतीने हिंदी भाषेमध्ये पोस्टर लावले आहे। मेरे बच्चों आप पीछे मत हटना भगतसिंग यांचं पोस्टर आहे। परिवर्तनकारी छात्र संघटन याच्या वतीने NFS आहे, NFS बंद करा, दिल्ली पोलीस RSS के गुंडों को नाका गड्ढों से मुर्दाबाद अशा प्रकारे चालू आहे। पेपर लीक सरकार मुर्दाबाद अशा प्रकारच्या सगळ्या प्रकारचे पोस्टर छोटे पोस्टर आपल्याला माहित असेल की देशातील विविध विश्वविद्यालयामध्ये विद्यार्थ्यांच्या विविध विद्यार्थी संघटना असतात त्या विद्यार्थी संघटनांच्या माध्यमातून इथे एकवटण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि जर बघितलं आपण इथे तर इथेही जर बघितलं आणि जर बघितलं आपण इथे देखील या सगळ्यांच्या अशा प्रकारच्या लाईन देखील लागलेल्या आहे आणि ज्यांना सकाळचा नाश्ता म्हणून समोसे देखील दिले जात आहे कारण की इथे देशभरातून मदत होत आहे आणि त्या मदतीचं जे दिशा आहे ती एक प्रकारे या संपूर्ण आंदोलनाला पुढे घेऊन जाण्याची आहे आणि त्यासाठीच हे या पद्धतीने बघितलं आपण तर हे आंदोलन जे आहे हे आंदोलन एक प्रकारे जंतर मंतरवरती एकवटलं आहे। आज गेल्या 24 दिवसांपासून इथे आंदोलनामध्ये तरुण एकवटलेले आहेत आणि या तरुणांचा प्रयत्न आहे की कुठल्याही पद्धतीने धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा जोपर्यंत होणार नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच राहणार आहे। महत्त्वाचं म्हणजे जर बघितलं जर इथे आता आम्ही जिथे जंतर मंतर परिसराचा जो मागचा भाग आहे त्या भागात आहे प्रचंड गर्दी आपल्याला इथे पाहायला मिळत आहे। तरुणांची गर्दी आहे आणि तरुणांच्या गर्दीच्या माध्यमातून नारे दिले जात आहे की धर्मेंद्र प्रधान जोपर्यंत राजीनामा देणार नाही तोपर्यंत हे आंदोलन सुरूच राहील। पण सोबतच जर बघितलं एक प्रकारे विद्यार्थ्यांच्या संघटना विद्यार्थ्यांची शक्ती इथे एकवटलेली आहे आणि ही शक्ती दाखवण्याचा प्रयत्न या निमित्ताने केला जात आहे। जंतर मंतर परिसरातून व्हिडिओ योगीसह प्रशांत नामदास, न्यूज 18 मराठी।